सण समारंभ झालं की सगळ्यांना गोडधोड खाऊन कंटाळा येतो, तेलकट तर बिलकुल नको वाटतो. मग त्यावेळेस पोटभरीचं आणि त्याचबरोबर पटकन होणारं चविष्ट असं डाळ खिचडी कसं करायचं ते पाहणार आहोत. मिक्स डाळी घेऊन जर तुम्ही या पद्धतीने डाळ खिचडी करताल तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होतो. आज आपण अशाच पद्धतीची खिचडी पाहणार आहोत. मी इथे घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण 7 ते 8 जणांना एक वेळेस पुरेल इतकी खिचडी तयार होते. या ठिकाणी रोजची आपली आमटीची वाटी वगैरे असते ना, त्या वाटीने 2 वाटी तांदूळ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ आणि चणा डाळ गावरान म्हणजे थोडीशी टरफलीची घेतलेली आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचंय. त्यानंतर इथे आपली 3.5 वाटी इतकं हे सगळं प्रमाण झालेलं आहे. तर एका वाटीला 3 वाटी या पद्धतीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. स्वच्छ धुतलेले डाळ तांदूळ यामध्ये टाकून घेतलेले आहे. साधारण 10 ते 11 वाट्या इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद. तर 1 चमचाभर हळद यामध्ये टाकून घेतलेलं आहे. खडे मसाल्यांमध्ये 1 चक्री फूल आणि 5 ते 6 लवंगा, 1 मोठी वेलची, अर्धा चमचा इथे मी काळे मिरे घेतलेले आहे, 3 हिरव्या वेलच्या, 2 तमालपत्र तोडून टाकलेला आहे, 1 मोठा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि सोबतच 1 चमचाभर तूप आणि चवीपुरतं मीठ, म्हणजे याला जेवढं लागेल तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर खिचडी शिजते वेळेस खडे मसाले टाकून घेतल्यामुळे खिचडीला छान फ्लेवर येतो. खिचडीसाठी ताजं वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी हिरवं वाटण तयार करण्यासाठी चमचाभर जिरे, 7 ते 8 इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 4 छोटे तुकडे इथे मी सुक्या खोबऱ्याचे घेतलेले आहे, 2 इंचाचं आलं आणि छान मुठभर कोथिंबीर आणि सोबतच 8 ते 10 पुदिन्याची पानं टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला झाकण लावून पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे कुकरच्या साधारण आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवर, गॅस मोठा करायचा नाही. त्यानंतर इथे आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मऊसूद अशी खिचडी तयार झालेली आहे. ही खिचडी अशी जरी खाल्ली तरी खूप छान चव येते. तर आता डाळ खिचडी तडका देण्यासाठी इथे मी मोठ्या कढईमध्ये साधारण 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा शहाजिरं आणि सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतले ते टाकून घेतलेले आहे. सगळं छान परतून घ्यायचंय 1 मिनिटासाठी. सोबतच यामध्ये टाकत आहे साधारण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभ्या फोडी चिरून घेतलेले ते सुद्धा टाकून घेतले. छान पिकलेले घ्यायचं म्हणजे चव छान येते खिचडीला. सोबतच यामध्ये टाकत आहे साधारण मुठभर इतकं कोथिंबीर, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 1 मध्यम आकाराचं गाजर त्याची फोडी चिरून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मुठभर इतकं फ्रोझन मटार यामध्ये टाकून घेतले आहे. तयार करून घेतलेलं हिरवं वाटण यामध्ये टाकून मिनिटभर परतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे आता साधारण 1 चमचाभर धने पावडर आणि त्याचबरोबर चमचाभर इतकं गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, पावडर मसाले सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. आणखीन 1 मिनिट परतून घेतलं की चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि त्याचबरोबर मिक्स केलं की तयार करून घेतलेली खिचडी यामध्ये टाकून घ्यायचंय. खिचडी टाकल्यानंतर 1 अर्ध्या मिनिटासाठी हे मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचंय म्हणजे चव छान येते. लगेचच पाणी टाकायची गडबड करायची नाही. कमी गॅसवर हे सगळं प्रोसेस करायचं म्हणजे करपणार नाही. आणि त्याचबरोबर सगळं मिक्स केलं की यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे, थंड पाणी नाही. तर तुम्हाला हे खिचडी कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. पण गरम पाणीच टाका म्हणजे छान असं व्यवस्थित मिक्स होते. तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशी आपली सरबरीत अशी ही खिचडी तयार झालेली आहे. जास्त असं घट्ट ठेवायचं नाही. या पद्धतीची खिचडी असेल तर मस्त पटापट खाल्ल्या जाते. आता यावर आपण तडका देऊया. तर खिचडी म्हटलं की तूप हवाच. तर 4 चमचे तूप मी तडका पॅन मध्ये गरम करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि सुक्या लाल मिरच्या साधारण 3 ते 4 तोडून टाकलेला आहे. छान असे 3 ते 4 चमचे इथे मी लसूण पाकळ्या बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे पूर्ण छान तुपामध्ये परतून घ्यायचंय आणि त्याचबरोबर आता हे तडका आपल्याला खिचडीमध्ये टाकायचं आहे. मस्त हॉटेलसारखं जर खिचडी करायची असेल तर थोडंसं यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकायची म्हणजे दिसायलाही मस्त दिसते, म्हणजे कलरफुल दिसते. त्यानुसार आपण हिरवं वाटण टाकलेलं आहे त्यामुळे याचं थोडंसं हिरवट किंवा पिवळट असा कलर येतो. जर तुम्हाला थोडंसं लालसर आवडत असेल तर या पद्धतीने वरतून आपल्याला
तडका द्यायचा आहे. थोडंसं हॉटेल टच हे खिचडी तयार होते. तर या पद्धतीने हे तडका यावर टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं. मस्त असं डाळ खिचडी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. तर यामध्ये आपण मिक्स डाळी घेतलेला आहे. तुम्ही नुसतं मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ किंवा चणा डाळ वापरून सुद्धा ही खिचडी करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार.